राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मारला शट्टू। राजेश शाहू विकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार। अमरसिंह माने पाटील। येणाऱ्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजेश शाहू विकास आघाडीच्या वतीने लढवल्या जाणार असल्याची माहिती राजेश शाहू विकास आघाडीचे शिरोळचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। राजर्षी शाहू विकास आघाडी हा नोंदणीकृत पक्ष असून यापूर्वी देखील या पक्षाच्या माध्यमातून जयसिंगपूर, शिरोळ व इचलकरंजी नगर परिषदेच्या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या। यामध्ये पक्षाच्या माध्यमातून उभारलेल्या उमेदवारांना या तिन्ही नगरपालिकांमधून जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं। त्यानंतर 2024 ची विधानसभा राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या पाठबळावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ती विजयी झाले। पक्षवाढीसाठी व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद व बळ देण्यासाठी येणाऱ्या काळात होणाऱ्या कोल्हापूर महापालिकेसह शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसह दोन्ही तालुक्यांमधील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी, हुपरी व वडगाव या सर्व नगर परिषदा व हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक लढवणार असल्याचे अमरसिंह माने पाटील यांनी पत्रकार शेवटी म्हटलं आहे। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।